येथील शेकडो शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता. त्यांच्या जमिनींवरती शिक्के मारून सिडकोने अधिग्रहित केलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना जमिनींचा वापरही करता येत नव्हता आणि या जमिनी ताब्यात न घेता त्याचा मोबदलाही मिळत नव्हता. तुमची लक्षवेधी होती. काय लक्षवेधीमध्ये मुद्दा होता आणि काय आश्वासन मिळालं? खरं तर पनवेल उरण तालुक्यातले अनेक शेतकरी जे गेले 55 वर्षांपासून स्वतःच्या जमिनीपासून वंचित होते. म्हणजे 1970ला सिडको आली. सिडकोनी त्यांच्या जमिनीवर शिक्के मारले की आम्ही तुमच्या जमीन अधिग्रहित करणार आहोत. पण आजपर्यंत 55 वर्षात ना त्यांनी जमीन अधिग्रहित केली ना त्या शेतकऱ्यांना त्या जागेचा मोबदला दिला. आणि जर का कुठली परवानगी मागायला शेतकरी गेला की माझ्याच जागेवर मी बांधकाम करू का, माझ्याच जागेवरती मी कसण्यासाठी मी जागा माझी वापरू का, माझ्या जागेचा कुठल्या उद्योगासाठी मी उपयोग करू का, तर सिडको त्याच्यामध्ये नकारात्मक भूमिका घेत होती. सांगत होती जागा आम्ही अधिग्रहित करणार आहोत. कधीपर्यंत करणार आहोत याला काही उत्तर नव्हतं. आणि म्हणून या विषयाची आज लक्षवेधी विधान परिषदेमध्ये मी मांडली आणि त्यामध्ये खरं तर शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा मी प्रयत्न केला. आणि जे काही सगळी गावं आहेत म्हणजे घोटचाळ असेल, देवीचा पाडा, तोंडरे, पडघे, वळवली, त्या ठिकाणी टेंबोडे, या सगळ्या गावांमध्ये आणि पनवेल तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये हा प्रश्न प्रलंबित होता. यामध्ये मी जी मागणी केली या लक्षवेधीला मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलं. आणि मला या ठिकाणी आनंद होतो सांगताना की एकूण 450 हेक्टर म्हणजे 1100 एकरपेक्षा जास्त जागा ही सरकारने डिनोटिफाईड करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या त्या सातबारावरचे शिक्के आता त्या ठिकाणी सरकार परत घेईल आणि ज्या जागा उरतील म्हणजे सिडकोला ज्या जागा भविष्यात लागणार आहेत त्या जागासुद्धा योग्य मोबदला देऊन त्या ठिकाणी त्या जागा अधिग्रहित केल्या जातील. त्याचाही मार्ग आता मोकळा झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरं तर दिलासा देणारा हा निर्णय आहे. आणि त्यामुळे हा मोबदला देण्याचा जो विषय आहे त्याचा एकंदरीत किती मोबदला आपण देणार हा सुद्धा प्रश्न मी विचारला. आणि मग त्यासाठी 12.5% किंवा 12.5% किंवा 22.5% हे मॉडेल न ठेवता शेतकऱ्यांना योग्य मोबदला त्यांना जो पसंत पडेल अशा पद्धतीचा मोबदला, लँड ॲक्विजिशनमधला 4 पट त्यांना भाव मिळू शकेल का अशा पद्धतीचा मोबदला त्यांना मिळावा ही सुद्धा मागणी मी केलेली आहे. मला वाटतं की आजचा हा सकारात्मक निर्णय अनेक शेतकऱ्यांना आणि शेकडो एकर जमिनीला दिलासा देणार आहे. सर, याच्यामध्ये आता मोबदल्यासंदर्भात नेमकं सूत्र कसं ठरेल त्यासाठी काही बैठक होती? ज्या पद्धतीनं लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वात संघर्ष झाला आणि 12.5% कॉम्पन्सेशन देण्याचं मॉडेल उदयाला आलं. आज संपूर्ण देशात ते मॉडेल वापरलं जातं. पण त्या ठिकाणी आता हे मॉडेल या जमिनीला लागू होऊ शकणार नाही. कारण पूर्वी जागेचा रेट कमी होता त्यामुळे त्यांना डेव्हलप प्लॉट 12.5% किंवा 22% जे एअरपोर्टमध्ये दिलं गेलं हे योग्य होतं. पण आता मात्र या जमिनीचा स्वतःचा भाव स्वतःचा रेट हा जास्त असल्यामुळे त्यांना हे 2 मॉडेल लागू होऊ शकणार नाहीत. त्यामुळे ह्याच्या सगळ्या तांत्रिक बाबी तपासाव्या लागतील आणि शेतकऱ्यांना जो मंजूर होईल अशा पद्धतीनं ह्याचं एक रेटचं मॉडेल आपल्याला तयार करावं लागेल. ज्या पद्धतीनं जनरली लँड ॲक्विजिशनमध्ये 4 पट रेट देण्याचा त्या ठिकाणी प्रकार आहे त्या मॉडेलमध्ये गेलं तर मला वाटतं ह्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन सोपं होऊ शकेल. या संदर्भात कधीपर्यंत बैठक अपेक्षित आहे? पहिला जो विषय आहे की 450 हेक्टर म्हणजे 1100 एकरपेक्षा जास्त जमीन डिनोटिफाईड करण्याचा निर्णय झाला. हा सकारात्मक निर्णय झाला. आणि आता फक्त रेट ज्या जागा सिडको घेणार आहे, अधिग्रहित करणार आहे, टाईम बाउंड वेळेत करणार आहे असं सिडको सांगते, त्या जागा सिडको अधिग्रहित करण्यासाठी जो काही रेट ठरेल त्यासाठी अधिवेशन काळातच तातडीची बैठक करावी अशी मागणी मी केली आणि त्यामुळे सकारात्मक उत्तर त्यालाही मिळालेलं आहे. आणि ह्यात मी अजून एक मागणी केली की ह्या सगळ्या विषयामध्ये समन्वय साधण्याची गरज आहे. कारण सिडकोची एक मोडस ऑपरेंडी आहे दरवेळेला गुमराह करायचं. आणि त्यामुळे ह्यामध्ये नगर विकास विभागाचा एखादा उपसचिव दर्जाचा अधिकारी समन्वयक म्हणून त्यांना नेमलं पाहिजे ही मागणी मी केली. मंत्री महोदयांनी त्याला सुद्धा सकारात्मक उत्तर दिलं आणि असा अधिकारी नेमणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे या विषयामध्ये तात्काळ ज्या काही निर्णय करून घ्यायचे आहेत, पाठपुरावा करायचा आहे ते करण्यासाठी मी प्रयत्न करेन. सर, एक वेगळा प्रश्न देखील होता. राज्यात गोमांस बंदी आहे तरीही मालाड मालवणीमध्ये आम्ही लोकशाही मराठीने व्हिडिओ ओपन केलेला आहे की अशा प्रकारे विक्री होत आहे. काय सांगाल एकंदरीत? खरं तर हे दुर्दैवी आहे की एका बाजूला गोमांस बंदी असणं आणि खरं तर गोवंश याला आपण कुठंतरी एक आईचं रूप, त्या दैवत असलेलं रूप आपण मानतो. आणि त्यामुळे या विषयामध्ये सगळ्याच नागरिकांच्या भावना तीव्र असतात. आणि त्यामुळे एकीकडे या सगळ्या विषयाला बंदी असताना काही
समाजकंटक ज्यांना म्हणू शकतो अशा पद्धतीच्या निगेटिव्ह मुवमेंट्स, अशा पद्धतीचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या ज्या ठिकाणी असे विषय समोर येतात तिथे कडक कारवाई करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि सरकार करत असतं. त्यामुळे मालवणीमध्ये जर का असे प्रकार समोर आलेत त्याच्यामध्ये कडक कारवाई करणं हे तर होईलच, त्याची मागणी आम्हीसुद्धा करू, त्याचा पाठपुरावा आम्हीसुद्धा करू. पण भविष्यात त्या सगळ्या भागांमध्ये हे जे प्रकार चालतात ते समूळ पूर्णपणे बंद होण्यासाठी जे काही प्रक्रिया करायची, त्यासाठी जो काही पाठपुरावा करायचा तो आम्ही सगळे मिळून, भारतीय जनता पार्टीचे आमचे तिथले आमदार असतील, आमचे नेते असतील, आम्ही सगळे तो प्रयत्न त्या ठिकाणी करू. सर, आणखी एक प्रश्न होता की नवी मुंबईमध्येच एकंदरीत एका मध्यधुंद अवस्थेत जो एक सफाई कर्मचारी आहे त्याने निर्भया वर्गातील वाहन घेऊन हंगामा घातल्याचा व्हिडिओ काल रात्री लोकशाहीने प्रदर्शित केलेला आहे. काय सांगाल, नवी मुंबईमध्ये सातत्याने डान्स बारचं प्रकरण होतं, आता या प्रकरणामुळे पोलिसांच्याच भूमिकेवर कोणतरी संशय व्यक्त केला जातो? नाही, काल ज्या पद्धतीनं धुळवड धुलीवंदनाचा हा सगळा आपला सण असतो आणि खरं तर आपला हा पवित्र सण असताना त्याला काही मंडळी अशा मध्यधुंद अवस्थेमध्ये कुठंतरी विदारक चित्र तयार करण्याचा प्रयत्न करतात, जे खरं तर चुकीचं आहे. त्यामुळे असा प्रकार जो घडला तो तर खरं निषेधार्ह आहे आणि पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषयात काम करतं आहे. पण जर का कुठे नजरचुकीने अशी घटना घडली असेल आणि त्या एखाद्या व्यक्तीने असं जर का चुकीचं काही केलं असेल त्याच्यावरती कारवाई त्या विषयात झालेलीच आहे. पण पुढे हे प्रकार न होण्यासाठी जे काही पाठपुरावा आहेत करायचं तो आपण करू. शेतकऱ्याचा विषय घेता, शेतकऱ्यांना आता या बजेटमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये काय मिळणार आहे याच्यापेक्षा शेतकऱ्यांना सुद्धा लागलेली आपण शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने काम करणारं सरकार राज्यामध्ये आहे आणि त्यामुळे आपण बघितलं की या पूर्वीचं बजेट असेल किंवा आता पुरवणी मागण्यांमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्याच सदस्यांनी ज्या मागण्या केल्या की यामध्ये शेतकऱ्यांना सर्वसमावेशक फायदे कसे मिळतील यासाठीचा प्रयत्न आम्ही सगळेच करतोय. त्यामुळे मला खात्री आहे की हे बजेट शेतकऱ्यांना दिलासा देणारं असेल, त्यांच्या मागे ताकदीनं उभं राहणारं असेल. यापूर्वी आपण जेव्हा जेव्हा बघितले की शेतकऱ्यांना ताकद देणारं हे सरकार कायम राहिलेलं आहे. त्यामुळे देवाभाऊंचं सरकार हे कायम प्रो शेतकरी, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणारं राहणार आहे. त्यामुळे त्याचंच रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब या बजेटमध्ये आपल्याला दिसेल. सोयाबीनला भाव नाही, दुसरीकडे कापसाला सुद्धा भाव नाही. आपण म्हणता की दिलासा देणारा हा बजेट, त्यांना दिलासा कसा मिळणार? नाही, बजेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक विषय आहेत, त्याचे वेगवेगळे आयाम आहेत. त्यामुळे त्या पद्धतीनं सगळ्याच विषयामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं आपल्याला ताकद देता येईल हा प्रयत्न यापूर्वीसुद्धा सरकारने केलेला आहे. अनेक गोष्टींच्या अडचणी असतात, त्यावर मात करत आपल्याला पुढे जावं लागतं आणि त्यामुळे एकंदरीत कार्यपद्धतीमध्ये आपण सरकारमध्ये बघितलं असेल तर प्राथमिकता कायम शेतकऱ्यालाच दिली गेलेली आहे. त्यामुळे या बजेटमध्ये सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवणारे निर्णय झालेले दिसतील. आज सभागृहामध्ये एक महत्त्वाचा विषय घेण्यात आला होता. राज्यामध्ये महिला आणि अल्पवयीन बालक जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गायब होत चाललेले आहेत. तरी ठाणे आणि रायगडमधली घटना समोर आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 30,000 महिला सापडल्या तर 8,475 अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या देखील सापडलेल्या आहेत. काय नाही, खरं तर ह्युमन ट्रॅफिकिंग हा एक सेन्सिटिव्ह विषय आहे आणि खूप गेल्या कालावधीपासून हा विषय सुरू आहे. पण या सरकारमध्ये या विषयाला प्राथमिकता देऊन काम करण्याचा प्रयत्न होतो आहे. हा जो विषय समोर आलेला हा खरं तर खूप दुर्दैवी आहे आणि त्यामुळे या विषयामध्ये नीट ह्याची माहिती घेऊन हे पूर्णपणे थांबण्यासाठी आज जे काही करावं लागेल ते आम्ही या विषयात करणार आहोत. सरकार म्हणून ह्याच्यावरती जी घटना घडली त्याच्यावरती कठोर कारवाई झालेलीच आहे, पण हे पूर्णपणे थांबलं पाहिजे. शेवटी हे जर का अशा काही महिला किंवा लहान बालकं जर का गायब होणार असतील आणि जर का नंतर ते उघडकीस येणार असेल की हे कुठेतरी परदेशात विकले गेले, हे जर का असेल तर हे याच्यावरती कठोर शासन आणि समोरच्याला भीती वाटेल, हे करताना 10 वेळेला त्याला विचार करावा लागेल, भीती वाटेल, मनात उरात धडकी भरेल, अशा प्रकारचे निर्णय ह्याच्यावर करावे लागतील. त्यासाठीचा पाठपुरावा आम्ही करू.